अमरावती जिल्हा स्त्री सामान्य रुग्णालयामध्ये व्हेंटिलेटरला आग लागून जर आपण पाहता 3 बाळांचा दुर्दैवी मृत्यू झालेला होता। या घटनेला आता 2 दिवस पूर्ण झालेला, आज तिसरा दिवस आहे। आणि आज जर आपण पाहिलं तर राज्य सरकारने जी मुख्यमंत्र्यांनी नेमलेली चौकशी समिती आज अमरावतीमध्ये दाखल होऊन संपूर्ण या घटनेची पाहणी करणार आहेत। आयुक्त येथील आरोग्य आयुक्त आहेत, त्यानंतर वरिष्ठ अधिकारी संपूर्ण या घटनेची चौकशी करणार आहेत। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर विविध राजकीय नेत्यांनी जर आपण पाहिलं तर या रुग्णालयाला भेटी दिलेल्या होत्या, पाहणी केली होती आणि दोषींवर कडक कारवाईची मागणी केली होती। आज जर आपण पाहिलं तर काँग्रेसचे वरिष्ठ नेते जर आपण पाहतो विजय वडेट्टीवार हे अमरावतीमध्ये येऊन रुग्णालयाची पाहणी करणार आहे। तसेच ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे देखील आज अमरावतीमध्ये येऊन या संपूर्ण रुग्णालयाची पाहणी करणार आहेत। त्यानंतर त्यांची पत्रकार परिषद होणार आहे। 3 दिवस संपूर्ण या घटनेला उलटले आणि रोज धक्कादायक माहिती जर आपण पाहिली तर समोर येत आहे। या रुग्णालयामध्ये जी फायर सिस्टीम आहे ती जर आपण पाहिलं संपूर्ण ऑटोमॅटिक पद्धतीने काम करायला पाहिजे, परंतु ही सिस्टीमच मॅन्युअल पद्धतीमध्ये ठेवून दिली होती। त्यामुळे आग लागल्यानंतर जी आहे ती फायर यंत्रणेनं अलार्म वाजला नाही किंवा फायर यंत्रणेनं काम केलं नसल्याचा धक्कादायक प्रकार जो आहे तो धक्कादायक माहिती या संपूर्ण चौकशीनंतर जर आपण पाहिलं तर समोर यायला सुरुवात झालेली आहे। ही फायर यंत्रणा जी आहे ती मॅन्युअल मध्ये होती, सिस्टीम मॅन्युअल होती, त्यामुळे ऑटोमॅटिक पद्धतीने जर आपण पाहिलं तर पाण्याचे स्प्रिंकलर झाले नाही किंवा अलार्म जो आहे तो फायर अलार्म वाजला नाही हे समोर आलेलं आहे। दुसरीकडे या संपूर्ण रुग्णालयाचे 7 दिवसाचे सीसीटीव्ही फुटेज जे आहेत ते चौकशी करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जे आहेत ते जिल्हा शल्यचिकित्सकांना मागितल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। तर 7 दिवसाचे संपूर्ण सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जाणार आहे। घटनेच्या दिवसच्या सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर आग नेमकी किती वाजता लागली, सर्वात आधी व्हेंटिलेटरचा भडका झाला का, याचा संपूर्ण तपास जो आहे तो या सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून समोर येणार आहे। त्यामुळे वेगवेगळ्या धक्कादायक बाबी जर आपण पाहता आता या चौकशी दरम्यान समोर येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। दुसरीकडे ज्या व्हेंटिलेटरचा स्फोट झाला ते व्हेंटिलेटर शिलर कंपनीचं असल्याचं देखील चौकशी दरम्यान समोर आलेलं आहे। 2022 मध्ये याच जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या जुन्या इमारतीमध्ये व्हेंटिलेटरचा स्फोट झालेला होता। सुदैवानं तेव्हा कुठली जीवितहानी झाली, परंतु मोठं नुकसान जे आहे ते या संपूर्ण लहान शिशूंच्या अतिदक्षता कक्षाचं झालेलं होतं, विभागाचं झालेलं होतं। तेव्हाच कर्मचाऱ्यांनी तेव्हा देखील चौकशी झाली होती, तेव्हा कर्मचाऱ्यांनी लेखी उत्तर दिलं होतं की शिलर कंपनीचं व्हेंटिलेटर आम्हाला जे आहे ते देऊ नका, परंतु तेव्हा देखील ते देण्यात आलं। त्यामुळे अनेक बाबी ज्या आहेत त्या आता चौकशी दरम्यान समोर येत आहे। कॅमेरामॅन निकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।